नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, बरेच लाभार्थी आहेत तर त्यांना डिसेंबरचा हप्ता 500 रुपये मिळालेला आहे. काहींना 1500 मिळालेला आहे तर काहींना 2500 रुपये मिळालेला आहे. तर ही तफावत नेमकी कशामुळे आलेली आहे आणि बरेच दिव्यांग बांधव आहेत तर त्यांना ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा जो काही हप्ता आहे तर तो हप्ता 1500 रुपयेच मिळालेला होता. त्यांना वाढीव अनुदान 1000 रुपये मिळालेले नव्हते. त्यामुळे हे वाढीव अनुदान त्यांना मिळणार का? त्याचबरोबर काहींना जर 500 रुपये किंवा 800 रुपये त्यांच्या खात्यावर जमा झालेले असतील तर त्यांना हे पैसे कधी मिळणार, तर या संदर्भातील महत्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, तरच आपल्याला कळेल की आता हे पैसे आपल्याला मिळणार की नाही. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती. तर मित्रांनो, डिसेंबरचा हप्ता जमा होत असताना अनेक साऱ्या अडचणी आल्या आणि त्यानंतर तब्बल 1 महिन्यानंतर हा हप्ता आपल्या खात्यावर जमा झाला. परंतु लाखो लाभार्थी असे आहेत की त्यांच्या खात्यावर या योजनेचे जे काही महाराष्ट्र शासनाने ठरवून दिलेले पैसे आहे तर ते पैसे जमा झालेले नाही. म्हणजे या ठिकाणी बरेच लाभार्थी असे आहेत की त्यांच्या खात्यावर फक्त 500 रुपये जमा झालेत. तर काही लाभार्थ्यांना नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्याचे 3000 रुपये मिळायला पाहिजे होते, परंतु त्यांना फक्त 1500 मिळालेले आहे. आणि बरेच दिव्यांग बांधव आहे तर त्यांना 2500 रुपये तर एकाच हप्त्याचे मिळालेले आहे, परंतु नोव्हेंबरचे पैसे सुद्धा मिळालेले नाही. त्यामुळे अनेक जण कॉमेंट्स करून विचारत आहे की सर, आता आम्हाला एवढे कमी पैसे मिळाले असेल तर नेमकं आम्ही काय करायचं. त्याचबरोबर अनेक जणांचा प्रश्न आहे की दिव्यांग असूनही त्यांना ऑक्टोबर पासून त्यांचं वाढीव अनुदान मिळालेलं नाही. शासनाने त्यांच्या अनुदानामध्ये 1000 रुपयाची वाढ केलेली होती. त्यामुळे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन्ही महिन्याचे त्यांना फक्त 1500 रुपये मिळालेले होते. तर मग आता हे 1000 रुपये आमचे मिळणार आहेत किंवा नाही, तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपण बघणार आहोत आणि यासाठी नेमकं आपल्याला काय करायचं आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर बघा मित्रांनो, सुरुवातीला आपण बघूया की बरेच लाभार्थ्यांना 500 रुपये मिळालेले आहे आणि काही लाभार्थ्यांना नोव्हेंबरचा हप्ता सुद्धा मिळालेला नाही. त्यांना फक्त डिसेंबरचा हप्ताच त्यांच्या खात्यावर जमा झालेला आहे. तर की या संदर्भात जे काही वरिष्ठ अधिकारी आणि तहसील कार्यालयातील कर्मचारी तर यांच्यासोबत जी काही मी चर्चा केलेली होती, कॉन्टॅक्ट केलेला होता, त्यानुसार त्यांनी असं सांगितलेलं आहे की निधी अपुरा असल्यामुळे बरेच लाभार्थ्यांच्या खात्यावर या योजनेचे जे काही दर महिन्याचे 1500 रुपये, त्याचबरोबर जे दिव्यांग बांधव आहेत त्यांचे 2500 रुपये, तर हे जमा करताना अडचणी आलेल्या आहे. निधी अपुरा असल्यामुळे ज्या लाभार्थ्यांना 500 ते 800 रुपये मिळालेले आहे तर होऊ शकते त्यांना पुढच्या हप्त्यासोबत हे मागील जे काही उर्वरित पैसे आहेत तर ते पैसे त्यांच्या खात्यावर जमा होईल. कारण निधी अपुरा पडल्यामुळे त्यांच्या खात्यावर या योजनेचे या डिसेंबरच्या हप्त्याचे फक्त 500 रुपये जमा करण्यात आलेले. म्हणजे उर्वरित जे काही त्यांचे पैसे आहे तर ते पैसे त्यांच्या खात्यावर पुढच्या हप्त्यासोबत जमा केले जातील. तर त्यामुळे मित्रांनो, बघूया आपण की जानेवारीचा हप्ता जो काही आता मिळणार आहे तर त्यासोबत होऊ शकते की आपल्या खात्यावर उर्वरित जे काही पैसे आहे तर ते जमा होऊ शकतात. आता मित्रांनो, बऱ्याच जणांचा प्रश्न होता की ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन्ही महिन्याचे जे काही 1000 रुपये वाढीव अनुदान होतं, जे की दिव्यांग बांधवांना मिळणार होतं, तर ते पैसे सुद्धा त्यांच्या खात्यावर जमा झालेले नाही. तर मग अशा वेळेस काय करायचं, हे पैसे मिळतील का? तर मित्रांनो, यासाठी काय करावं लागेल, आपल्याला तहसील कार्यालयामध्ये जाऊन तहसीलदारांना भेटावं लागेल आणि त्यांना एक निवेदन द्यावं लागेल की मी दिव्यांग आहे आणि या योजनेनुसार मला वाढीव अनुदान ऑक्टोबर पासून मिळायला हवं, परंतु मला ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन्ही महिन्याचे 1500 रुपयेच मिळालेले आहे. त्यामुळे माझं जे काही वाढीव अनुदान आहे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन्ही महिन्याचं तर ते मला मिळावं. यासाठी आपल्याला काय करायचंय, तहसीलमध्ये जाऊन तहसीलदारांना हे निवेदन द्यायचं आहे आणि त्यांच्या निदर्शनास आणून द्यायचं आहे की तुम्हाला
फक्त 1500 रुपये मिळालेले. त्यानंतर तहसीलदार यावर कार्यवाही घेतील आणि या संदर्भातील माहिती डीबीटी कार्यालयाला आणि सामाजिक न्याय विभागाला कळवतील आणि त्यानुसार आपलं जे काही थकीत अनुदान आहे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचं, म्हणजे जे 1000 वाढीव अनुदान होतं तर ते सुद्धा मिळण्यास आपल्याला मदत होईल. तर मित्रांनो, हे करणं अतिशय गरजेचं आहे. बरेच जण काय करतात, मला कॉमेंट्स करून किंवा फोनद्वारे विचारण्याचा प्रयत्न करतात, परंतु माझं वेळोवेळी सांगणं असतंय की या संदर्भात आपण तहसीलदारांना भेटलं पाहिजे. तहसील कर्मचाऱ्यांना भेटू नका, कारण ते फक्त ते तुमचं म्हणणंही ऐकून घेत नाही आणि विनाकारण तुम्हाला त्रास देतात. म्हणून त्यांचे जे काही वरिष्ठ अधिकारी आहेत, तहसीलदार आहेत, तर त्यांना तुम्ही भेटा आणि तुमचं म्हणणं काय आहे तर ते त्यांच्यासमोर मांडा. त्यानंतर मित्रांनो, दिव्यांग बांधवांसाठी बघा या स्क्रीनवर जो काही व्हॉट्सअप ग्रुप आहे, महाराष्ट्र शासनानेच याची निर्मिती केलेली आहे. तर त्या व्हॉट्सअप ग्रुपवर आपल्या ज्या काही अडचणी आहेत तर त्या अडचणीसाठी आपण त्या ठिकाणी कॉमेंट्स करा. म्हणजे काय होईल की महाराष्ट्र शासनाकडून त्याची सुद्धा दखल घेतली जाईल आणि त्या ठिकाणी टाईप करा की मला फक्त ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या महिन्याचे 1500 मिळालेले आहे, मला वाढीव अनुदान मिळायला हवं. तर अशा प्रकारचा मेसेज त्या व्हॉट्सअप ग्रुपला टाका. म्हणजे काय होईल की याची दखल सुद्धा दिव्यांग मंत्रालय घेईल आणि तुमची शहानिशा करून तुमचा UDID कार्ड आणि आधार कार्ड लिंक आहे किंवा नाही, लिंक नसेल तर ते लिंक करून देण्याचा पण प्रयत्न करतील आणि आपली माहिती ही दिव्यांग मंत्रालयापर्यंत निश्चित पोहोचेल आणि त्यावर सुद्धा त्यांच्या स्तरावरून कार्यवाही होऊ शकेल. त्यामुळे जो काही दिव्यांग बांधवांचा जो काही व्हॉट्सअप ग्रुप आहे, या ठिकाणी बघा लिंक आहे किंवा नंबर आहे, तर या नंबरवर आपण व्हॉट्सअप करू शकता, म्हणजे तुमची सुद्धा दखल घेतली जाईल. त्यानंतर मित्रांनो, बऱ्याच जणांना नोव्हेंबरचा हप्ता मिळालेला नाही. हा जो काही हप्ता आलेला होता तर तो डिसेंबरचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा झालेला होता. त्यामुळे मित्रांनो, आता आपल्याला काय करावं लागेल की ज्या ज्या लाभार्थ्यांना नोव्हेंबरचा हप्ता मिळालेला नाही तर त्यांनी तहसीलदाराकडे निवेदन द्यावं लागेल. बरेच निराधार बांधव आहे, त्यांना फक्त 1500 रुपये मिळालेले आहे. तो डिसेंबरचा हप्ता असल्यामुळे त्यांना फक्त तेच पैसे मिळाले, परंतु नोव्हेंबरचे पैसे मिळालेले नाही. तर त्यामुळे त्यांनी सुद्धा निवेदन द्यावं. आणि काय होतं मित्रांनो, जर आपण एखाद्या संघटनेमध्ये असाल तर त्या संघटनेच्या माध्यमातून हा प्रश्न आपण शासनापर्यंत पोहोचवला पाहिजे, त्याशिवाय शासन दखल घेत नाही. आणि मित्रांनो, आपलं जे काही चॅनल आहे तर आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून सगळे संजय गांधी निराधार योजना आहे, दिव्यांग योजना आहे, विधवा महिला पेन्शन योजना किंवा तत्सम निराधार योजना, तर या संदर्भातील लाभार्थ्यांचे जे काही प्रश्न आहे तर त्यांची मागणी, त्यांचे प्रश्न वेळोवेळी लावून धरतो. आणि त्यामुळे मित्रांनो, बऱ्याच वेळा असं होतं की आपला जो काही व्हिडिओ आहे तर जे काही आमदार महोदय आहे, खासदार महोदय आहे, तर यांच्या जवळच्या प्रतिनिधीपर्यंत जाऊन पोहोचतो आणि ते सुद्धा दखल घेतात. त्यामुळे मित्रांनो, काय करायचं, आपल्याला या व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायचं आहे. म्हणजे आपला जो काही प्रश्न आहे की म्हणजे आपलं अनुदान रेग्युलर मिळत नाही, त्याचबरोबर काहींना 500 रुपये मिळतात, तर काहींना 800 रुपये मिळतात, काहींना 1500, तर काहींना 2500. ही जी काही तफावत शासनाकडून होत आहे, चुकीचं जे काही डिस्ट्रीब्युशन या ठिकाणी होत आहे, तर ते होऊ नये यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकप्रतिनिधीपर्यंत, त्याचबरोबर शासनाच्या प्रतिनिधीपर्यंत जायला हवा. यासाठी जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. आणि जोपर्यंत आपल्याला आपला न्यायाचा अधिकार, आपल्याला हे सगळ्या गोष्टी सुरळीत मिळत नाही, तोपर्यंत आपलं चॅनल, आपला जो काही प्रश्न आहे तर तो सतत उचलून धरणार आहे. तर त्यामुळे मित्रांनो, जे काही ज्या लाभार्थ्यांचं आता बाकी राहिलेले पैसे आहे तर ते जानेवारीच्या हप्त्यासोबत मिळणार आहे. आणि मी याच्या अगोदर सुद्धा सांगितलेलं आहे की जानेवारीचा जो काही हप्ता आहे तर साधारणतः 14 जानेवारीपर्यंत देण्यासंदर्भातील माहिती सुद्धा वरिष्ठांकडून मिळालेली आहे. त्यामुळे होऊ शकते आपल्याला जानेवारीचा हप्ता सुद्धा लवकरच मिळणार आहे. आणि मागील थकीत अनुदान जे आहे, वाढीव अनुदान आहे, ते सुद्धा मिळावं. तर यासाठी वेळोवेळी आपल्या चॅनलच्या माध्यमातून हा आवाज उचलला जातोय.
आणि प्रश्न उपस्थित केले जातात, परंतु यासाठी तुमची सुद्धा मदत हवी. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा, शासनाच्या प्रतिनिधीपर्यंत शेअर करा आणि त्यांना सुद्धा कळू द्या की आपण किती अडचणीमध्ये आहे. धन्यवाद मित्रांनो.